जॉब इंटरव्ह्यू क्लिअर करण्यासाठी कशी तयारी करायची हे आपण बघतोय. आपला माइंडसेट कसा असला पाहिजे, आन्सर्स कशी स्ट्रीमलाईन करायची, काय गोष्टी टाळायला पाहिजेत हे आपण बघतोय आणि काही ॲक्च्युअल आन्सर्स इंटरव्ह्यूमध्ये देता येतील अशी आपण बघतोय. सो लेट्स बिगिन. इंटरव्ह्यूची तयारी करताना पहिली गोष्ट काय आवश्यक आहे? आपली जी आन्सर्स आहेत ती अतिशय प्रिसाईज, क्रिस्प आणि टू द पॉइंट असली पाहिजेत. ज्यातून आपले महत्त्वाचे की फॅक्टर्स, की वर्ड्स हे हायलाईट होतात अशी उत्तरं असली पाहिजेत. कधीकधी काय होतं, आपण स्वतःबद्दल बोलताना किंवा आपल्या एक्सपिरियन्सबद्दल सांगताना, एखाद्या प्रोजेक्टबद्दल बोलताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टी माहीत असतात आणि जशा आपल्या डोक्यात येतात तशा आपण त्या सांगत जातो. असं करून उपयोगाचं नाही आहे. कारण कधीकधी काय होतं, खूप ॲब्रप्ट म्हणजे अतिशय त्रोटक शॉर्ट उत्तरं दिली जातात किंवा काही वेळेस खूप पाल्हाळ लावलं जातं. कारण बऱ्याच गोष्टी असतात सांगण्याच्या. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकतं. इंटरव्ह्युअरचं महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष होणं हे आपल्याला परवडण्यासारखं नाही आहे. त्यामुळे आपल्याला आपली आन्सर्स ही क्रिस्प अशी डिझाईन केली पाहिजेत. एक आपण अगदी साधं उदाहरण याचं बघूया. Good morning. I am Neha Ayachit. I am a dedicated software developer with a 2 years of work experience in coding with exposure to C++, Java, and Python. I have done BTech in computer science. आता हे अगदी साधं उत्तर आहे. 2 ते 3 वाक्यात काय काय सांगितलं या कॅन्डिडेटनी स्वतःबद्दल, स्वतःची बॅकग्राऊंड, एज्युकेशन, एक्सपिरियन्स, कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजीज च्या बाबत हँड्स ऑन एक्सपर्टीज आहे त्या व्यक्तीची हे सांगितलं आहे आणि किती एक्सपिरियन्स आहे. हे सगळं साधारण 2 वाक्यांमध्ये सांगून झालेलं आहे. काही वेळा हे न करता काही लोक काय करतात, स्वतःबद्दल सांगताना आय एम सो अँड सो, आय केम फ्रॉम दिस सिटी, आय डिड माय ग्रॅज्युएशन इन दिस, देन आय डिड पोस्ट ग्रॅज्युएशन, देन आय केम टू पुणे अँड देन आय स्टार्टेड डुईंग अ जॉब इन सो अँड सो कंपनी, माय प्रोफाईल इज असं सांगायला सुरुवात करतात. ते चूक आहे असं मी नाही म्हणत, पण ते ज्या प्रकारची ती पाल्हाळिक गोष्ट आहे ती कदाचित काही गोष्टी मिस होऊ शकतात. महत्त्वाच्या गोष्टी इंटरव्ह्युअरकडनं मिस होऊ शकतात. हे न करता आपण क्रिस्प म्हणजे अगदी 2, 2.5, 3 वाक्यांमध्ये आपल्याबद्दलच्या 7 ते 8 महत्त्वाच्या गोष्टी हायलाईट करून जे सांगतो ते जास्त महत्त्वाचं उत्तर आहे. सो अशा प्रकारे आपल्याला उत्तरं डिझाईन करायची आहेत. अजून एक एक्झाम्पल बघूया. Good morning. I am Suvrat Deshmukh. I am a hardworking BBA marketing graduate with a certification in digital marketing. I am presently pursuing PGDM marketing from so and so college. आता या व्यक्तीकडे एक्सपिरियन्स नाही आहे. कदाचित हा फ्रेशर आहे हे त्यातनं आपल्याला कळतं आहे. पण तरीही त्याची बॅकग्राऊंड डोमेन काय आहे आणि त्या डोमेनमध्ये त्यांनी त्याचं स्पेशलायझेशन किंवा एक्सपर्टीज कशामध्ये बिल्ड करायला सुरुवात केलेली आहे हे आपल्याला कळतं. सो जरी फ्रेशर असला तरी तो जे सांगतोय त्यातनं इंटरव्ह्युअरला काहीतरी महत्त्वाचं कळतं आहे आणि दॅट्स हाऊ दिस पर्सन विल बेनिफिट. याचा त्याच कॅन्डिडेटला उपयोग होणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला प्रिसाईज, हायलाइटिंग आर की एरियाज अशी आन्सर्स तयार करायचे आहेत. आन्सर्स स्वतः तयार केली, इट इज विथ द हेल्प ऑफ समबडी, कोणाची मदत घेऊन केली, AI जनरेटेड, ह्युमन जनरेटेड कोणतीही असली तरी महत्त्वाचं हे आहे माझे की फॅक्टर्स त्यातून हायलाईट होत आहेत का नाहीत. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. सेकंड, दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपण इंटरव्ह्यूमध्ये बोलताना किंवा आपण जेव्हा तिथे बसलेलो असतो तेव्हा आपले जे विचार असतात किंवा आपला जो माइंडसेट असतो तो मॅटर करतो बरं का. म्हणजे समजा आपल्याला असं वाटलं की काय सांगितलं म्हणजे इंटरव्ह्युअरला चांगलं उत्तर वाटेल किंवा कोणतं उत्तर त्यांना चांगलं वाटेल किंवा मी काय सांगितलं तर त्यांना असं असं तर नाही वाटणार ना, मला फारच गरज आहे या जॉबची असं वाटेल का, असे विचार आपल्या मनात येत असतात पहा सतत. पण आपल्याला या प्रकारच्या माइंडसेटपासून आपल्याला वी वॉन्ट टू स्टिअर अवे फ्रॉम दिस माइंडसेट. आपल्याला हा माइंडसेट नको आहे. फोकस कशावर पाहिजे आपला, की
मला त्यांना काय कन्वे करायचं आहे, माझ्याबद्दल कोणती माहिती मला त्यांना कम्युनिकेट करायची आहे आणि त्या जॉबशी रेलेव्हंट काय आहे माझं, जे मी त्यांना सांगू शकेन. हा माझा फोकस असला पाहिजे. मग ते त्यांना कसं वाटेल, त्यांना आवडेल का नाही उत्तर, हा विचार आपण करायचा नाही आहे. हा विचार मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. इट्स व्हेरी नॅचरल. हा मनात विचार येणं चूक नाही आहे. पण या विचारापासून जेवढं आपण अ, दूर जाऊ आणि आपल्याला काय कन्वे करायचं आहे त्याच्यावर फोकस करू, तेवढी आपली पिनपॉइंटेड उत्तरं असतील आणि तेवढी आपल्याला उपयुक्त होतील इन ऑर्डर टू क्रॅक द इंटरव्ह्यू. सो दिस काइंड ऑफ माइंडसेट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पॉईंट नंबर 3. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपलं जे जे-डी असतं ना, जे-डी म्हणजे जॉब डिस्क्रिप्शन. ज्या जॉबसाठी आपण अप्लाय केलं आहे, त्या जॉब प्रोफाईलचं कंप्लीट डिस्क्रिप्शन कंपनीने दिलेलं असतं. ते आपण व्यवस्थित, थरली वाचलं पाहिजे. त्यात काय त्यांना अपेक्षित आहे, हे नक्की आपण अभ्यासलं पाहिजे. त्यातले कोणते स्किल्स माझ्याकडे आहेत, आपल्याकडे आहेत, हे पाहिलं पाहिजे आणि त्याची लिंक एस्टॅब्लिश केली पाहिजे. म्हणजे त्यांना काय अपेक्षित आहे आणि माझ्याकडे काय स्किल्स आहेत, या गोष्टींना आपल्याला लिंक करायचं आहे. माझ्याकडचे स्किल्स म्हणजे जे त्यांनी विचारले, जे त्यांना अपेक्षित आहे, ते सगळं माझेच स्किल्स म्हणून आपल्याला थापायचे नाही आहेत. माझे खरे हार्डकोर रिअल स्किल्स कोणते आहेत, हे आपल्याला बघायचं आहे आणि त्या 4 गोष्टी त्यांनी विचारल्या, त्यातल्या माझ्याकडे कोणत्या आहेत, ते आपल्याला बोलायचं आहे. ते आपल्याला विथ एक्झाम्पल शक्य असेल तर सांगायचं आहे. कसं करायचं? एक एक्झाम्पल बघूया त्याचं. Having worked for 2 years in coding and had exposure to Unreal Engine, I'm very keen on working with a reputed company like yours in video game software development. आता या 2 ओळींमध्ये काय झालंय, आपण काय-काय सांगितलंय, की मला एक्सपिरियन्स किती आहे, कोणता आहे, कुठल्या प्रकारच्या टेक्नॉलॉजीजचा मला अनुभव आहे आणि कोणत्या प्रकारचा जॉब मला करायचा आहे. म्हणजे कुठलातरी एक जॉब मला करायचा आहे म्हणून मी करत नाही आहे. तर आपल्याला त्यांच्या जॉबबद्दल माहिती आहे, ते कुठल्या टेक्नॉलॉजीज वापरतात हे माहिती आहे आणि त्यात माझा एक्सपिरियन्स आहे 2 वर्षाचा. कोणता आहे हेही आपण सांगितलं. तर इतक्या छोट्या आन्सरमध्ये आपण या सगळ्या गोष्टी जर सांगितल्या, तर दॅट विल बी मोर रेलेव्हंट. म्हणजे मग ते त्यांचं जॉब डिस्क्रिप्शन आणि तुम्ही याच्यात लिंक जेवढी पटकन एस्टॅब्लिश होईल, तेवढं त्या कंपनीला किंवा त्या रिक्रूटरला तुम्ही योग्य कॅन्डिडेट आहात असं वाटण्याची शक्यता वाढते. अजून एक गोष्ट म्हणजे हेच आत्ता जे आपण उत्तर बघितलं, तीच गोष्ट आपल्याला उपयोगी पडणारे अनेक प्रश्नांची उत्तरं देताना. उदाहरणार्थ, वाय शुड वी हायर यू? हा एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. त्याचं उत्तर हेच द्यायचं आहे आपल्याला. किंवा वाय डू यू थिंक यू आर द राईट कॅन्डिडेट? असं आपल्याला त्यांनी विचारलं. तुम्ही यासाठी योग्य कॅन्डिडेट आहात असं का बरं वाटतंय तुम्हाला? त्याचंही उत्तर हेच आहे. काही वेळा काय होतं, काही लोक अशा प्रकारे उत्तर देतात. म्हणजे वाय आर यू द राईट कॅन्डिडेट किंवा वाय शुड वी हायर यू? समटाईम्स पीपल से लाईक दिस. काही लोक असं म्हणतात, I have the required skill sets for your job, sir, and I can assure you that I will do the work to the best of my capacity. We don't want to say this. आपल्याला हे म्हणायचं नाही आहे. याला काय अर्थ आहे मला सांगा? माझ्याकडे रिक्वायर्ड स्किल्स आहेत, मी चांगलं काम करेन. याला काही अर्थ नाही ना. ह्याच्यात काही स्पेसिफिक माहिती आहे का? काही नाही. आणि प्रत्येक माणूस हेच म्हणणार आहे की आय हॅव द स्किल सेट्स अँड आय विल वर्क प्रॉपरली. वाय विल ही बिलीव्ह यू? त्यांनी का बरं तुमच्यावर विश्वास ठेवला पाहिजे? ही मीट्स हंड्रेड्स ऑफ कॅन्डिडेट्स. त्यातला योग्य कॅन्डिडेट कुठला आहे हे शोधून काढणं हे त्यांचं काम आहे. कशामुळे त्यांना हे कळेल? तुम्ही जर एक्झॅक्टली सांगितलं की त्यांच्या जॉब डिस्क्रिप्शनमध्ये काय आवश्यक आहे आणि तुमच्याकडे ते कसं आहे, हे जर तुम्हाला सांगता आलं तरच ही गोष्ट होऊ शकते. त्यामुळे आपण आत्ता जे एक्झाम्पल बघितलं त्या प्रकारे आपल्याला प्रत्येक जॉब इंटरव्ह्यूसाठी करायचं आहे. बाय द वे, हे प्रत्येक वेळेस करायला लागणार ना, कारण प्रत्येक जॉबचं जॉब डिस्क्रिप्शन वेगळं असणार आणि त्यानुसार आपल्याला हे आन्सर आपल्याला क्राफ्ट करायला लागणार.
एकच आन्सर आपण तयार करून सगळ्या प्रत्येक ठिकाणी नेऊन चिकटवू शकत नाही. राईट? सो दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट. पॉइंट नंबर 4, अंडरस्टँडिंग द कंपनी. कंपनीबद्दल आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आपण जिथे अप्लाय करतोय ती कंपनी, त्यांचा बिझनेस काय आहे, प्रॉडक्ट्स ऑर सर्व्हिसेस दॅट दे हॅव, टेक्नॉलॉजी, कोणत्या टेक्नॉलॉजीवर ते काम करतात, त्यांचे क्लायंट्स काय आहेत, काय प्रकारचं वर्क कल्चर आहे, कोणत्या प्रकारचे जॉब्स तिथे आहेत, इन ॲडिशन टू दिस जॉब डिस्क्रिप्शन. अशा सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. आता मला कंपनीबद्दल काहीच माहीत नाही. मी फक्त माझ्या विषयाचा अभ्यास करून तिथे गेलो आहे किंवा गेली आहे, असं म्हणता येणार नाही आपल्याला. गॉन आर दोज डेज. सो आपल्याला कंपनीची माहिती असणं आवश्यक आहे. कुठे मिळेल आपल्याला ही माहिती? एक, कंपनीची वेबसाईट. कंपनीच्या वेबसाईटमधून आपण त्यांची बेसिक माहिती घेऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया हँडल्सवर. आपण त्यांना लिंक्डइनवर फॉलो करू शकतो. त्यांचे काय ॲक्टिव्हिटीज आहेत, काय प्रोजेक्ट्स आहेत, काही रिसेंट त्यांचे इव्हेंट्स असतील किंवा क्लायंट्स असतील, तिथे आपल्याला त्याची माहिती मिळू शकते. याशिवाय आपल्याला त्यांचं रिव्ह्यूज म्हणजे एम्प्लॉई रिव्ह्यूज बघायचे असतील, सॅलरी स्ट्रक्चर काय आहे, वर्क कल्चर कसं आहे, लोकांना ती कंपनी आवडते का नाही, या प्रकारची जर माहिती हवी असेल तर ती आपण ग्लासडोअरसारख्या साईटवर जाऊन मिळवू शकतो. तर या 3 ठिकाणी जाऊन जरूर ही माहिती मिळवा. आपण जर ह्याची आपल्याला सवय नसेल तर आपल्याला वाटतं हे किती गोष्टी मला फाइंड आउट करायच्या आहेत. पण असं नाही आहे. आपल्याला एकदा ह्याची सवय लागली ना, की या गोष्टी दीज थिंग्स हॅपन इन मिनिट्स. काही मिनिटात या गोष्टी होतात. तर अशा प्रकारे कंपनीची माहिती जरूर अगोदर माहिती करून घ्या इंटरव्ह्यूला जाण्याच्या आधी.